शिवीगाळ, मारहाण व जीवमारण्याचा प्रयत्न, कारवाई न झाल्याने पोलीस अधीक्षकाकडे तक्रार. शेवगाव तालुक्यातील बाबुळगाव येथे एका महिलेसह तिचा मुलगा भाऊ वदीर यांना शिवीगाळ, मारहाण करून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करत संबंधित आरोपीवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षकाकडे करण्यात आली आहे. याबाबत सौ वैशाली सुभाष घाडगे यांनी पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार विनोद दिनकर घाडगे व त्यांच्या कुटुंबियांनी यापूर्वी धमक्या दिल्या होत्या. तसेच 8 जून 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा घरी येत असताना काही आरोपींनी त्याला अडवून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी, त्यांचे पती व भाऊ यांनी जाब विचारला असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करून लोखंडी रॉड व इतर वस्तूंनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या भावाला डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच दिरालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पंचनामा करण्यात आला असला तरी अद्याप संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. आरोपींकडून वारंवार धमक्या दिल्या जात असून आपल्या कुटुंबाच्या जीवितात धोका निर्माण झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. संबंधित आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी पोलीस अधीक्षकाकडे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईच्या वतीने आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी जिल्हाध्यक्षा, आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना येऊन भेटलो. विनोद दिनकर धाडगे, वंदना विनोद धाडगे, पल्लवी विनोद धाडगे, तनुजा विनोद धाडगे, उमेश राजू धाडगे आणि इतर या सर्वांनी कृष्ण बल्लाळ या मुलाला बेदम मारहाण केलेली आहे. त्याच्या डोक्यामध्ये गंभीर दुखापत झालेली आहे. तरी आज साहेबांना आम्ही भेटून त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी विनंती केलेली आहे. आणि शेवगाव पोलीस स्टेशननी आम्हाला फार चांगलं सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे पण आभार मानते. आणि हे जे मोकाट फिरत आहेत लोक, जे मारहाण करणारे, आणि अजून यांना फोनद्वारे त्यांना धमकी देत आहेत, तुम्हाला फक्त कोमामध्ये टाकला, अजून तुम्हाला जीवे मारणार आहेत म्हणून अशा धमक्या पण देता येते. तरी मला साहेबांना, पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की ह्या जे लोक आहेत त्यांना वारंवार धमक्यात जे फोनद्वारे देत आहेत त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी विनंती आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. माझा मुलगा सतीश घाडगे याला विनोद घाडगेने मारहाण केली. मी त्याला समजावण्यासाठी गेलो किंवा तू का शिवीगाळी केली माझ्या मुलाला किंवा मारहाण का केली, तर त्यांनी मला शिवीगाळ करून मारहाण करण्यास तो मारहाण करू लागला. त्यात माझा मेवना कृष्णा बल्लाळ हा का मारहाण करतो म्हणून सोडवण्यासाठी आला, तर त्यांनी मला सोडलं आणि ते कृष्णा बल्लाळ माझ्या मेवण्यालाच त्यांनी गजाने मारलं. कारण तो आणि त्याच्या माग अनेक काही पोरं होते, 7-8 पोरं जण. त्यांनी कृष्णाला बेअवस्थेत खाली पाडला आणि मारला. माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी गाडीची पण फोडतोड केली. आणि माझी एवढीच विनंती का ते आरोपी अजून काही अटक झालेली नाही, तर त्यांना लवकरात लवकर अटक करावं. माझा मोठा मेवना गौतम तिथं गाडी घेण्यासाठी गेला सकाळी आज, तर त्यालाही आज त्यांनी धमक्या दिल्या व दगडफेक केली. त्यामुळे गाडी आज त्या ठिकाणीच आहे. अजून गाडी मारण्याची धमकी दिली त्याला त्यांनी. प्रशासनाला एवढीच विनंती आहे की योग्य तो न्याय मिळावा.